हाताळताना गोलंदाज नक्कीच दिसेल आपल्याला. सुप्रेश राजेशसाठी आखो टप्प्याचा चेंडू उडावलाय, चेंडू होतो फरार, षटकार. पहिला चेंडू, पहिली मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅट मधून येतो या ठिकाणी राजेशच्या. दबाव पूर्णपणे पहिल्या चेंडू पासून. दुसरा चेंडू खेळला या ठिकाणी ऑन साइडला. चांगला फटका, परंतु तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण. डॉट चेंडू आल्यानंतर पुन्हा एकदा तिसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय राजेश. मोठा फटका पुन्हा एकदा येतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने, षटकार. त्यानंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या पोहोचली या ठिकाणी 12 धावा. बिनबाद 12 धावा. 3 चेंडूचा अजूनपर्यंत खेळ झाला. चांगली सुरुवात, आक्रमक सुरुवात. हो, यावेळी मात्र चकला क्लीन बोल्ट. पहिला गडी बाद, जबरदस्त धक्का. सुरू होतोय आता. पुढचा चेंडू व्हाईट यॉर्कर लाईनचा चेंडू, जबरदस्त कमबॅक गोलंदाजचं म्हणावं लागेल या ठिकाणी. I request the captain of Sai Ronak and I Masandemi team to kindly come up for the toss. पुढचा चेंडू हवेमध्ये, खाली क्षेत्ररक्षक, चेंडू हवेमध्ये आहे, झेल टिपला जातोय, गडी क्रमांक बाद होतोय दुसरा. It's call to Sai Ronak team captain and I Masandevi team captain. Please come for the toss.
3 फलंदाज या ठिकाणी बाद झाले. न्यू बॅटर चेंडू पडल्यानंतर खूपच ऑफ स्टॉम्पच्या बाहेर जातोय. पंच या ठिकाणी 2 हात समांतर करून इशारा देताना दिसतात. स्वर घोषित करतात. अवांतर धाव मिळते. धावसंख्येत बदल होताना आपल्याला दिसतोय. धावसंख्या पोहोचते 14. बॅटची काढा. मोठा आवाज या ठिकाणी येतोय. पुन्हा एकदा गडी बाद होतोय. चांगली बॉलिंग. ठिकाणी ऑफ स्टॉम्पच्या बाहेर चेंडू जातोय. पंच या ठिकाणी वाईट डिक्लेअर करतात. 1 धावा मिळते. धावसंख्या या ठिकाणी पोहोचली जाते 15 धावा. हो हो, पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी चकला जातोय. षटक क्रमांक समाप्त होतोय. दुसरं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा. 4 बाद 15 धावा. Sai Ronak, team captain. Sai Ronak, team captain. Anyone from the team, please report in the commentator box. Sai Ronak, team. षटक क्रमांक 3 सुरू होताना आपल्याला दिसतंय. बॉल या ठिकाणी टाकला जातोय. चेंडू मात्र हवेमध्ये. चांगला झेल मात्र या ठिकाणी टिपताना दिसतोय. क्षेत्ररक्षक ऑन साइडला डीप मध्ये. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. विचार केला. 18 धावा धावफलकावर. 5 गडी बाद. 4 षटकांचा सामना. हो, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. दिशा मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. 1 अवांतर धाव पुन्हा एकदा मिळते. धावसंख्येचा विचार केला 19 धावा. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होतोय. गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू या ठिकाणी टाकला जातोय गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. आडव्या पॅटर्न खेळण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक समाप्त होतं या ठिकाणी तिसरं षटक समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या 19. 5 खेळाडूच्या बाद झाल्यानंतर
आणि या ठिकाणी चेंडू टोलावलाय ऑन साइड मध्ये. डीपला झेल या ठिकाणी टिपला जातो. फलंदाज बाद. या ठिकाणी पोहोचले 19. 5 चेंडू शिल्लक. या ठिकाणी ऑन साईडचा फटका स्क्वेअर लेग दिशेला. त्या ठिकाणी दीपमध्ये चित्ररक्षक आहे. डिरेक्ट हिट. चांगला थ्रो. अवांतर धाव पुन्हा एकदा स्वयर घोषित केला जातोय पंचांकडून. धाव संख्या 20. पुन्हा एकदा चेंडू टाकला जातो ऑफस्टंपच्या बाहेर. चेंडू पुन्हा एकदा हात फैलावून पंच या ठिकाणी इशारा देताना दिसतात. स्वयर घोषित केला जातोय. अवांतर धाव मिळते 21 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. खाली क्षेत्ररक्षक घेतोय. अडवला जातोय मात्र चांगला सुंदर झेल. अप्रतिम झेल आपल्याला या ठिकाणी पाहायला.
ओहो, बहुत अच्छी गेंद थी, बिल्कुल ब्लॉक हॉल में डाली हुई गेंद, बैट पर लगी। अच्छी शुरुआत गेंदबाजी की, पहली गेंद डॉट जा चुकी है। अब 23 गेंदें हैं, 23 गेंदों में 34 रनों की जरूरत। हालांकि टोटल कम स्कोर है, लेकिन अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। ये गेंद फिर से बदन पर जाकर टकरा गई। लेग बाय का इशारा यहाँ पर आता हुआ अंपायर का। एक रन जरूर मिलेगा, शुरुआत होती हुई एक रन से। 34 रन चाहिए जीतने के लिए। दो गेंदें हो चुकी है पहले ओवर की। बहुत अच्छी स्ट्रोक यहाँ पर देखने को मिला, उठाकर खेला, बिल्कुल सीमारेखा के बाहर, 6 रनों के लिए। ब्लॉक होल में डाली हुई गेंद थी। कादर न्यू बैटर थे। पहले ओवर खत्म होने के बाद स्कोर का जहां तक सवाल है, स्कोर पहुंचा है 7 रन, 2 विकेट के नुकसान पर, 34 रनों का पीछा करते हुए। दूसरा ओवर यहाँ पर लेकर बॉलर तैयार है राजेश। तो उनके सामने है गुनु। गुनु के नाम से जाने जाते हैं, हालांकि उनका नाम है सुप्रीश, लेकिन प्यार से उनको गुनु कहा जाता है। ये बार ये गेंद काफी लेग स्टंप के बाहर, बाही फैलाई, अंपायर ने इशारा दे दिया है। एक्स्ट्रा एक रन मिल गया है टोटल में। टोटल आगे बढ़ता हुआ 8 रन, 34 रनों का पीछा करते हुए 8 रन बना लिए हैं। दूसरा ओवर चल रहा है, पहली गेंद वाइड डालने के बाद। ये गेंद तेजी से डाली हुई गेंद, यहाँ पर बल्लेबाज को बीट कर दिया है, कीपर को बीट कर दिया है, फील्डर को बीट कर दिया है। गेंद 4वीं सीमारेखा के बाहर, 4 रनों के लिए। 4 रनों के बाद स्कोर आगे बढ़ता हो 12 रन। फिर से ये गेंद, और गेंद को भेज दिया है सीधा सीमारेखा के।
फिर से ओहो, फिर से एक उठा दिया है, गेंद के नीचे आ रहे फील्डर लेकिन रोक नहीं सकेंगे, दर्शक बंद कर रह गए। बहुत तगड़ी शुरुआत है इस प्रतियोगिता में करते हुई, तो कम बैक कर दिया है, लेकिन देर हो चुकी है क्योंकि जीतने के लिए चाहिए सिर्फ 3 रन। गेंदों का जहां तक सवाल है, अभी भी इसके बाद इस ओवर के बाद 2 ओवर अभी भी आने बाकी है, केवल चाहिए चाहिए 3 रन। ओहो,